हाच होता ना मैं कालचा पॅरेग्राफ आपला. एक सेकंड, मी जरा त्यांना जॉईन करता येत नाही त्यांना. मी फक्त आज ऐकते. हो. मी कार्यक्रमाला चाललीये. मी गाडीवरून फक्त ऐकते. चालेल, काही हरकत नाही आहे. हो. आणि चल, अंतर्मनाकडून कसे काम करून घ्यायचे. हाच होता का कालचा? आपलं एवढंच झालेलं होतं ना? हो, तो नवीन पॅरेग्राफ तुम्ही हे करणार होता. हम्म. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की तुमचे अंतर्मन नेहमी कार्यरत असते. तुम्ही त्याला काम करायला सांगा किंवा सांगू नका, ते रात्रंदिवस सक्रिय असते. तुमचे अवचेतन हे तुमच्या शरीराचा निर्माता आहे, परंतु तुम्ही त्याची ही शांत व अदृश्य कार्यप्रक्रिया पाहू किंवा ऐकू शकत नाही. प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या अंतर्मनाऐवजी तुमच्या चेतन मनाच्या संपर्कात असता. त्याच्याशीच तुमचा संबंध येत असतो. तुमच्या बाह्य मनात नेहमी सर्वोत्तम आशेचा दीप तेवत ठेवा. तुमचे विचार चांगले, सुंदर, सत्य, न्याय व सद्भावनेवर सद्भावनेवर आधारित आहे याची खात्री करा. तुमच्या अंतःकरणात आणि आत्म्यात ही गोष्ट रुजवा की तुमचे अंतर्मन तुमच्या नेहमीच्या विचारानुसार अभिव्यक्त होते आणि त्यानुसारच परिस्थिती निर्माण करते. आणि आतापासूनच तुमच्या जागरूक मनाची काळजी घ्यायला सुरुवात करा. सो आपलं जे मन आहे, सबकॉन्शियस माइंड जे आहे, ते 24/7 काम करत असतं. कारण आपण जेव्हा झोपतो तेव्हा ते काम करत असतं, जागी असतो तेव्हा पण ते काम करत असतं, आणि त्याला सतत आपण कामाला लावायला पाहिजे आणि चांगल्या कामाला लावायला पाहिजे. आपण त्याला सारखं कमांड द्यायला पाहिजे. आपण त्याला सांगू अथवा ना सांगू, त्याचं काम करतो. तो पॅनक्रियाज मध्ये आपल्या शरीरामध्ये रक्त तयार करणे, पेशीमध्ये बरोबर कुठे किती प्रोटीन आहे, किती कोलेस्ट्रॉल वाढला आहे, किती आपल्याला किडनीमध्ये कसं साफसफाई करावी, आपलं हृदय कसं चालवावं, फुफ्फुस कशी काम करावी, सगळं इच अँड एव्हरीथिंग त्याचं कंटिन्यू काम चालू असतं. आणि आपल्या शरीराचा निर्माताच आपलं अवचेतन मनानेच आपलं शरीर हे निर्माण केलं आहे. आणि त्याची न दिसणारी, म्हणजे तुम्हाला दिसत नाही अवचेतन मन कसं काम करतं, काय करतं, ही शांत आणि अदृश्य शक्ती आहे. याची कार्यप्रक्रिया आपण पाहूही शकत नाही. प्रत्येक वेळी तुमच्या अंतर्मनाऐवजी आपण काय करतो, चेतन मनासोबत काम करतो, बाह्य मनासोबत आपण आपलं काम करत असतो. आणि त्याच्याशीच आपला जास्त संबंध येत असतो. आपल्या अंतर्मनासोबत आपला संबंध येत नाही. बाह्य मनासोबत त्याच्या थ्रू मग तिकडे आतमध्ये जातं. म्हणून आपल्या बाह्य मनामध्ये नेहमी आपल्याला जेव्हा चॉईस दिली आहे, आपल्या बाह्य मनामध्ये ज्याला समजतं चांगलं आणि वाईट, अंतर्मनाला समजत नाही चांगलं आणि वाईट काय आहे, बाह्य मनाला समजतं. मग त्या बाह्य मनाच्या थ्रू जर आपण नेहमी आपले विचार चांगले केले, आपलं ज्या भावना आहे त्या चांगल्या ठेवल्या, आपल्या अंतःकरणामध्ये सुंदर, नेहमी सुंदरच गोष्टी, चांगल्या गोष्टी, सत्य गोष्टी नेहमी सतत बोलत राहायचं. मी खूप छान आहे, मी भाग्यवान आहे, माझे सगळे काम खूप छान होतात, मी जे काम करते त्याच्यामध्ये मला यश आणि कीर्ती भरभरून प्राप्त होते, रोज माझ्याकडे कंटिन्युअस पैसा येतो, रोज माझी हेल्थ खूप दिवसेंदिवस छान होत आहे, माझी शरीराची हाडं खूप मजबूत आहे, माझे गुडघे खूप मजबूत आहे, माझे हात पाय खूप छान चालत आहे. कंटिन्युअस आपलं कंटिन्युअस मनन मनन करत राहायचं आहे. चांगल्या चांगल्या गोष्टी बोलत राहायचे, जे जे आपल्याला पाहिजे. माझ्या ऑफिसमध्ये माझं खूप मान सन्मान होतो, सगळे लोक माझं खूप ऐकतात, माझ्या घरी मला खूप रिस्पेक्ट मिळतो आहे, मी माझं काम अगदी व्यवस्थित वेळेवर पार पाडते आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला कंटिन्यू बोलत 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 जायचे आहे, जोपर्यंत त्या आपल्या अंतर्मनामध्ये रुजत नाही. त्याला रुजवायचं आहे, त्यामध्ये अंतःकरणामध्ये ते टाकायचं आहे. आणि जसं जसं ते, कारण अंतर्मन हे एका फिल्म सारखं असतं, त्या फिल्म मध्ये तुम्ही जे लिहिलं ते रुजलं जातं आणि तसंच तुमचं पिक्चर समोर तुम्हाला येतो.
तुमच्या विचारानुसारच तुम्हाला तो पिक्चर प्राप्त होतो आणि त्यानुसारच ते परिस्थिती पण निर्माण होते. म्हणून आतापासून आपल्या जागरूक मनाची काळजी घ्यायला सुरुवात करायची आहे. आपलं जे जागरूक मन आहे त्याच्यामध्ये काय घालायचं आहे, मला कचरा घालायचा आहे की चांगलं घालायचं आहे, ते आपण विचार करायचा. लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे पाणी जे हे ज्यातून वाहत ज्यातून ते वाहते त्या नळीचा आकार धारण करते, त्याचप्रमाणे जीवनाचे तत्व तुमच्या विचारांच्या स्वरूपानुसार तुमच्यामध्ये वाहते. ठामपणे विचार करा की तुमच्या सुप्त मनाची उपा उपचारक शक्ती तुमच्यामध्ये सुसंवाद, आरोग्य, शांती, सुख आणि विपुलतेच्या रूपात प्रवाहित, म्हणजे आपल्याला जे आहे ना, जसं पाईप असेल तेवढं पाणी येतं. पाईपचा जो आकार असेल तो, त्याच्या सेम त्याचप्रमाणे आपल्या जीवनाचं जे तत्व आहे, आपल्या विचारांच्या स्वरूपानुसार ते आपल्या जवळ असतं. सिद्धे इकडे. सुप्त मनात उपचारक शक्ती सुप्त मनाची उपचारक शक्ती जी आहे, सुसंवाद जो आहे, आरोग्य, शांती, हे आपल्याकडे भरपूर प्रमाणात वाहत. एक सेकंड. किती होतं? 57, 58 वाहत आहे. आणि मूर्तिमंत बुद्धिमत्ता किंवा वाटेतला एक सुंदर साथीदाराच्या रूपात त्याची आपली कल्पना करायची आहे. का हा खूप सुंदर असा छान जोडीदार आपल्याला मिळाला आहे. आपल्या आतमध्ये हा सतत प्रवाह सुरू असला पाहिजे. तुम्हाला चैतन्यदायी, प्रेरणादायी, समृद्ध करत आहे. ती शक्ती तुमच्या विश्वासानुसार प्रतिसाद देईल. जसा तुमचा विश्वास तसंच तुमच्या सोबत तुमचं पिक्चर प्राप्त होणार. जेवढं तुम्ही छोट म्हणजे ते आहे ना, तुम्ही पात्र किती घेऊन बसता आहे, तुम्ही छोटीशी वाटी घेऊन बसता की मोठी प्लेट घेऊन बसता की मोठा हांडा घेऊन बसता की मोठा ड्रम घेऊन बसता, त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या विचारांप्रमाणे तुम्हाला सगळं मिळणार आहे. तसंच जसा पाईपचा आकार आहे, जसं पाणी तसं पडतं, तसंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फरक दिसणार. मग तुम्हाला एवढं सगळं असताना आपल्याला माहित आहे की माझ्याजवळ तर ही शक्ती आहे, मग मी या शक्तीचा कसा उपयोग करून घ्यावा. हा जो माझा सुंदर जो मला फ्रेंड मिळाला आहे, या ज्या माझ्या साथीदाराच्या रूपामध्ये ही जी शक्ती, ही कल्पना शक्ती माझ्या जवळ आहे, तर मी याच्यामध्ये काय करायचं. आणि ही कल्पना शक्ती सतत आपल्यासोबत प्रवाहित असते आणि आपल्याला कंटिन्यू चैतन्यदायी, प्रेरणादायी आणि समृद्ध करत असते. मग याच्यानुसार आपल्याला आपल्या समोर प्रतिसाद मिळेल. अंतर्मनाची उपचारक शक्ती दृष्टी परत मिळवून देते. जगातील सर्वात प्रसिद्ध उपचार मंदिरापैकी एक दक्षिण पश्चिम फ्रान्समधील लॉर्ड्स हे आहे. लॉर्ड्सच्या वैद्यकीय विभागामध्ये चमत्कारिक उपायांचे तपशीलवार वर्णन असलेल्या अनेक फाईल्स आहेत. त्यापैकी एक मॅडम बायरची फाईल होती. मॅडम बायर यांच्या डोळ्यातील दृष्टीचे मज्जातंतू कमकुवत आणि निरुपयोगी झाल्याने त्या अंध झाल्या होत्या. लॉर्ड्समध्ये आल्यानंतर त्यांची दृष्टी परत आली. कॅन्स्टन नामक एका प्रोटेस्टंट युवतीने मॅककॉलच्या मासिकात नोव्हेंबर 1955 मध्ये लॉर्ड्सच्या उपचाराबद्दल माहिती लेख लिहिला होता. त्यात ती मॅडम बायबलबद्दल असे लिहिते: त्यांची तपासणी करणाऱ्या अनेक डॉक्टरांचे असे म्हणणे होते की त्यांच्या दृष्टीचे नसतंतू अजूनही निरुपयोगी आहेत, पण तरीही त्या पाहू शकत होत्या. 1 महिन्यानंतर पुनर्तपासणीमध्ये असे आढळून आले की त्यांची दृष्टी पूर्णपणे बरी झाली आहे आणि त्यांना सर्वसामान्य माणसाप्रमाणे चांगले दिसत आहे. जगभरातील अनेक ख्रिश्चन आणि इतर देवस्थानांवर अशा प्रकारांचे उपचार होतात, यात शंका नाही. मला खात्री आहे की मॅडम बायर या लॉर्ड्सच्या मंदिराच्या पाण्याने बरे झाल्या नाहीत. त्यांच्या स्वतःच्या अंतर्मनाने त्यांच्या विश्वासावर सकारात्मक प्रतिक्रिया देऊन त्यांच्यावर उपचार केले. म्हणजेच त्यांच्या अंतर्मनातील उपचार तत्वाने त्यांच्या विचारांच्या स्वरूपाला प्रतिसाद दिला. विश्वास हा सुप्त मनापर्यंत पोहोचणारा विचार आहे. विश्वास म्हणजे एखादी गोष्ट सत्य मानणे. ठाम विश्वासानुसार जे काही मानले जाते ते आपोआप घडते. या खालच्या 3 लाईन आहे ना, त्या पुन्हा एकदा वाचा. विश्वास
आपल्याकडे असे भरपूर देवस्थान आहे, जिथे आपण एक विश्वासाने तिथे जातो आणि आपल्या आतमध्ये ठाम विश्वास असतो की माझा साई करेल. मी जसं म्हणते की माझा चक्रधर स्वामी माझं सगळं काम ठीक करतो. मी सकाळी सकाळी त्याचं ब्लेसिंग्स लिहिते. मी रोज सकाळी लिहिते की थँक्यू. मी खरंच खूप आभारी आहे माझ्या परमेश्वराची, जो मला रोज आशीर्वाद देतो. जो मला आशीर्वाद देतो, मी रोज त्याच्या आशीर्वादामुळे खूप छान काम करते. माझं नेहमी हे वाक्य असतं. तसंच त्या माझ्या आता सबकॉन्शियस माइंड मध्ये जवळजवळ आता गेले 3 वर्षापासून मी लिहित आहे. 3-4 वर्षापासून. तर इतकं ते ठाम झालंय, इतकं त्याचं असं म्हणजे एक हे असतं ना, स्टॅम्प झालाय ते. त्या स्टॅम्प झाल्या कारणाने मला माहित आहे की माझ्यावर कुठलंही चॅलेंज येऊ दे, माझा स्वामी माझ्यासोबत तयार आहे, उभा आहे. माझं चक्रधर स्वामी माझं काम करेल. तसंच अशी भरपूर देवस्थान आहे जिथे लोकांना विश्वास असतो. मुसलमान लोक ते मस्जिद दर्गामध्ये त्यांचा विश्वास आहे की नाही, मला तिथे गेल्यावरच माझं सगळं काम होतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये जर बघितलं तर साईबाबांचं जे मंदिर आहे, लोक मेरे साई सब कुछ करेंगे. बालाजीचं मंदिर आहे, त्यांना ठाम विश्वास आहे की मी बालाजीच्या मंदिरात जाईल, मी तिथे काहीतरी दान करेल, माझं बिझनेस वाढेल. असे खूप बिझनेसमॅन आहे जे तिथे त्यांचं काहीतरी पर्सेंटेज 10%, 5% आपल्या बिझनेस मधलं देतात आणि त्यांचा बिझनेस त्याप्रमाणे ग्रोथ होतो आहे. प्रचंड इच्छाशक्ती, प्रचंड विश्वास, आणि तो विश्वास ते काम करत असतो. त्या विश्वासाचा तो जो विचार आहे, ते सगळं काम करतं. त्या पाण्यामध्ये काय शक्ती आहे, किंवा त्या मंदिराच्या परिसरामध्ये इतकं सकारात्मक गोष्टी असतात आणि ती इतकं म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स असतात की ते तर सगळं काम होऊन जातं. सेम तसंच ही जी मंदिरापैकी एक दक्षिण पश्चिम फ्रान्स मधलं जे लॉर्ड्सचं जे हे होतं मंदिर, चर्च, तिथे एक जी मॅडम होती बायर, तिचे जे डोळ्याचे जे तंतू आहेत, जसं पॅरालिसिस झाल्यानंतर कसं कमकुवत होतात नसा वगैरे, त्या काहीच कामाच्या राहत नाही. तर असंच या मॅडमचं झालं होतं आणि यांची मज्जातंतू कमकुवत झाल्यामुळे त्या आंधळ्या झालेल्या होत्या. आणि जेव्हा त्या लॉर्ड्स मध्ये आल्या, त्या फ्रान्स मधल्या त्या मस्जिद याच्यामध्ये आल्या, कुठे, चर्चमध्ये, तर त्यांची दृष्टी परत आली. तर रुथ कॉन्स्टंट नामक जो प्रोटेस्टंट होता, युवतीने मॅक कॉलच्या मासिकामध्ये नोव्हेंबर 55 मध्ये हा जो लॉर्ड्सचा जो लेख लिहिलेला होता, त्यामध्ये लिहिलं होतं की तप डॉक्टरांनी तपासणी केली. त्यांनी सांगितलं की हे मज्जातंतू जे आहे ते पूर्ण कामातून गेलेले आहे, निरुपयोग झाले आहे, याच्यामध्ये काहीच नाही आहे आणि हे आता कधीच बघू शकणार नाही. पण जेव्हा 1 महिन्यानंतर पुन्हा तपासणी करण्यात आली, तेव्हा माहित पडलं की यांची दृष्टी पूर्णपणे बरी झाली. इम्पॉसिबल गोष्ट, अनबिलिव्हेबल गोष्ट झाली. आणि त्यांना आता सर्वसामान्याप्रमाणे व्यवस्थित दिसत आहे. म्हणजे जी नस पूर्ण कमकुवत होती, जिथे काहीही नव्हतं, जसे पॅरालिसिस लोकांमध्ये, तेव्हा त्यांची त्या नसांमध्ये पूर्णपणे त्या कमकुवत होतात, पण तेही लोक उठून उभे राहू शकतात. तर जेव्हा आपण बघतो की आपण एखाद्या विश्वासाने नवस बोलतो, कुठे देवस्थानावर जातो, तर ते काम करत असतो. मंदिराच्या पाण्याने नाही बरी झाली ती, तर तिच्या अंतर्मनामध्ये जी सकारात्मक विश्वासू प्रतिक्रिया देऊन गेला होता की येस, मी इथे आली आहे, हे पाणी मी माझ्या डोळ्यांना रोज लावणार आहे आणि मी बरी होणार आहे आणि मला छान दिसायला लागेल, हे जेव्हा ती रोज म्हणायची, रोज म्हणायची, रोज म्हणायची, ती जी आकृती तिच्या सुप्त मनावर जी गेली, आणि तो सुप्त मनावर जो विचार पोहोचला, आणि मग तो विश्वास एक सत्य मानला गेला, त्या सुप्त मनाने मानलं की येस, तू असं म्हणते, तथास्तु. जर मी म्हटलं मला मशरूम खाल्ल्यावर खूप पेट दुखतं, माझं खूपच पोट दुखतं, ओके, पोट दुखतं का, दुखा. आज मला बरं नाही वाटत, आज माझे पायच खूप दुखत आहे, ओके बॉस, तुमचे पाय बरे नाही आहे, चालेल. मला ना कॉफी पिले की झोप येत नाही, ओके बॉस, तुम्हाला कॉफी प्यायची, कॉफी पिले तुम्ही, झोप येत नाही बॉस तुम्हाला, हेच तो करतो. तुम्ही जे द्याल तोच तो तुम्हाला परत देणार आहे. तुम्ही सुप्त मनाला काय देता, ते तर तो विश्वास, ती गोष्ट सत्य मानणे आणि त्या ठाम विश्वासानुसार ते आपोआप घडतं. कुठलाही संशय न ठेवता, कुठलीही तूता नाही, होईल का नाही, कोणतं पाणी, असं कुठलं पाणी, पाण्याने कोणी बरे झाले का, एवढ्या गेलेल्या नसा यांच्यामध्ये काही होईल का, हा,
कोणतला सेकंड थॉट नाही. ज्या लोकांचा असा ठाम विश्वास असतो ना आपल्या परमेश्वरावर, आपल्या त्या शक्तीवर, त्या लोकांची सगळी कामं तशीच व्यवस्थित होतात. आणि त्याचप्रमाणे या मॅडम बायर होत्या. यांच्याकडे खूप आशा आणि विश्वास होता. आणि यांनी सांगितलं मी मंदिरात बरं होणार म्हणजे होणार. मग त्यांनी ती तशीच प्रतिक्रिया दिली आणि त्याप्रमाणे उपचार शक्ती त्या सक्रिय झाल्या आणि अंतर्मनाने त्यांचे डोळे पूर्ववत बनवले. त्यांच्या मृत मज्जातंतू, त्यांच्या ज्या नसा होत्या, ज्या पूर्ण मेलेल्या होत्या, त्या जिवंत झाल्या आणि पुन्हा त्यांच्यामध्ये सर्जनशील तत्वाची शारीरिक निर्मिती होऊन पूर्ण व्यवस्थित काम झालेलं आहे. विद्या मॅम, तुम्ही थोडं लेट जॉईन केलं. मी पुन्हा एक सांगते की ही एक स्टोरी आहे. या स्टोरीमध्ये एक व्यक्ती, जी मॅडम होती बायर, तिचे जे अवयव आहे, जसं निकामी होतात एक पॅरालाइज झाल्यानंतर म्हणा किंवा कुठला वायू गेल्यावर, जेव्हा मज्जातंतू त्या लेडीच्या डोळ्याचे ते निकामी झालेले, ते फक्त आणि फक्त एक प्रार्थना आणि विश्वास, परमेश्वरावर असलेला विश्वास, यामुळं तिला ते परत मिळालं. तर तुम्ही हा पॅरेग्राफ एकदा वाचून घ्याल. निसंशयपणे मॅडम बाहेर मोठ्या आशेने विश्वासाने मंदिरात गेल्या. बऱ्या होतील हे त्यांच्या मनातून माहीत होते. त्यांच्या अंतर्मनाने त्यानुसार प्रतिक्रिया दिली आणि आपल्या उपचार शक्ती सक्रिय केल्या. ज्या अंतर्मनाने डोळे बनवले ते नक्कीच मृत मज्जातंतूंना जिवंत करू शकते. काल आपण वाचलेलं आहे की ज्या परमेश्वराने हे शरीर बनवलं, तर त्यांनी त्याच्या आतमध्ये एक शक्ती टाकलेली आहे, जी त्या शरीराला दुरुस्त करू शकते. सेम मॅडम बायरनी एकच विचार केला, त्या परमेश्वराने त्या अंतर्मनाने जर माझे डोळे बनवले आहे, तर नक्कीच ते माझ्या आतमध्ये असलेले ज्या मृत पेशी आहेत, ज्या मृत मज्जातंतू आहेत, त्यांना जिवंत करण्याची ताकद सुद्धा त्याच्यातच आहे. हे जेव्हा त्यांनी विश्वासाने स्वतःला सांगितलं आणि विश्वासाने त्या मंदिरामध्ये त्या प्रार्थना केली आणि त्या पाण्याने त्यांचे जे टोटली निष्क्रिय असलेले मज्जातंतू पुन्हा जिवंत झाले आणि त्यांचे डोळे परत आले. त्याचप्रमाणे आपण जेव्हा बोलतो, आपण जेव्हा बोलू की माझे पाय खूप छान चालत आहे, तुम्ही जेव्हा जितकी जास्त, जसं तुमचं तुम्ही विजन बोर्ड आहे, तुम्ही जर तिथे लावलं, तुम्हाला काय आहे तर मॅरेथॉन धावायची आहे ना, मग तुमचा एक फोटो मॅरेथॉन धावताना लावा. रोज बघा, रोज बघा, रोज बघा. जेवढा बघितल्या जाईल तेवढा तो पिक्चर तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये फिक्स्ड होणार आणि तेच पिक्चर एक दिवस तुमच्या आयुष्यामध्ये प्रॅक्टिकली तसं होऊन जाणार. तुम्हाला स्लिम ट्रिम बॉडी पाहिजे, तुम्ही तो पिक्चर लावा. तुम्हाला पैसा हवा, तुम्ही ते पिक्चर लावा. तुम्हाला घर पाहिजे, तुम्ही ते पिक्चर लावा. एक साधे तुम्ही जर लिहून ठेवला शब्द, हेल्दी, हॅपीनेस, वेल्थ, हे शब्द जरी तुम्ही तुमच्या घरामध्ये असे लिहून ठेवले, जसं आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे, हे जे सेंटेन्स आहे, हे जरी तुम्ही रोज वाचत वाचत वाचला, रोज वाचलं, रोज वाचलं, रोज वाचलं, ते जेव्हा सबकॉन्शियस माइंड मध्ये पेनिट्रेट होईल, ते जेव्हा त्या जुन्या ज्या गोष्टी आहे, त्या आपण असं इरेजरनी खोडू शकत नाही, जुने जे आपले बिलीफ्स आहे. पण त्या जुन्या बिलीफला जर मला खोडायचंय, तर माझ्याजवळ एकच गोष्ट आहे, ती म्हणजे मला आता नवीन विचार टाकायचे, नवीन विचार टाकायचे, नवीन विचार टाकायचे. टाका टाका टाका, लेअर वर लेअर, लेअर वर लेअर, लेअर लेअर लेअर. आणि इतकं सिमेंटिंग झालं पाहिजे की ते पूर्ण मागचे निघून जाणार आणि तुमचे नवीन विचार येणार. एकदा काय हे सुप्त मनामध्ये आतमध्ये गेले की ऑटोमॅटिक ते पिक्चर तुमच्या समोर उभं राहणार. सेम तुम्ही जसा विचार केला तसं. कसं होईल, काय होईल हे नाही, फक्त विश्वास. आणि त्या सुप्त मनामध्ये मला काय टाकायचं, माझ्या सुप्त मनाच्या थ्रू माझ्या अंतर्मनामध्ये मला काय टाकायचं आहे, माझ्या कॉन्शियस माइंडच्या थ्रू, ते घ्यायचंय आपल्याला. कॉन्शियस माइंड माझं छान विचार करू शकते, मग मी का नाही दिवसभर तून 4-5 वेळा काय मला बोलायचं का नाही, मी बोलेल ना. माझं शरीर खूप सुदृढ आहे, माझ्या पेशी खूप छान काम करतात, माझे पॅनक्रियाज खूप छान काम करतात, माझं हार्ट खूप छान काम करतं, माझ्या शरीरामध्ये रक्तप्रवाह खूप सुरळीत होतो, माझ्या शरीरामध्ये खूप रोज छान छान रक्त तयार होतं, माझ्या व्हाईट ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल योग्य प्रमाणात माझ्या शरीरामध्ये, माझं थायरॉइडचं प्रमाण योग्य आहे, माझ्या
माझी जी ब्लड प्रेशर आहे ते अगदी नॉर्मल आहे. माझं शुगर नॉर्मल आहे. कंटिन्यू ज्यांना जिथे जिथे चॅलेंज आहे कंटिन्यू म्हणत राहायचं, कंटिन्यू म्हणत राहायचं. उगा असं नाही माझे हातपाय दुखत आहे, मला हे खाल्लं की हे होतं, मी चना डाळ खाल्ली की माझं पोटच खराब होतं, मी कॉफी पिली की मला झोपच येत नाही, किंवा मला चहा पिला की ऍसिडिटीच होते, मी चहा पिताना माहीतरी काहीतरी खावंच लागतं, नाही खाल्लं तर मला हेच होईल. हे जितकं जितकं तुम्ही बोलाल तितकं तितकं ते तुमचं अंतर्मन तथास्तु तथास्तु करत राहील. मग काय ते चांगलं बोलायचं आहे, चांगलं बोलणार ते चांगलंच तुमच्या याच्यामध्ये येणार. तुमचा जसा विश्वास असेल तसं तुम्हाला मिळेल, किंवा तशीच तुम्हाला अनुभूती येईल. हे सेंटेन्स महत्वाचं आहे. तुम्ही जसा तुमचा विश्वास तसं तुम्हाला मिळेल. काल मी सांगितले ना, प्लेसिबो जो होती जी बुक होती त्याच्यातलं मी तुम्हाला एक स्टोरी सांगितलेली की अ, त्या व्यक्तीला जेव्हा कळलं की मला श्राप मिळाला आहे आणि आता मी मरणार आहे, तर त्याचा तो जो विश्वास बसला होता, आणि त्यामुळे त्या व्यक्तीचे शरीर क्षीण क्षीण होत चाललं होतं दिवसेंदिवस. डॉक्टर सगळी पूर्ण त्यांनी तपासणी केल्यावर त्यांना कळलं की या व्यक्तीला तर काहीच झालं नाही, पण हा व्यक्ती इतका क्षीण का होतो आहे, इतकी त्याची प्रकृती का हलवत आहे. मग जेव्हा डॉक्टरांना हे कळलं आणि डॉक्टरांनी त्याच्या डोक्यामध्ये तो जो विश्वास होता तो चेंज केला. तो चेंज कसा केला? त्यांनी खोटं खोटं प्लेसिबो इफेक्ट, की बाबा एक पाल पडली तुझ्या तोंडातून, आता ते न्यूट्रल झालाय तुझा तो श्राप, आता तू छान जगू शकशील. आणि जेव्हा मग जसा त्याच्या श्रापावर विश्वास होता, तसं इथे त्याचा विश्वास बसला की यस, आहा असं हे झालंय, आता मी छान जिवंत राहणार, आजी माझी प्रकृती सुधारत आहे. आणि त्याची प्रकृती सुधारल्या गेली. म्हणजे किती काम करतं हे विश्वास, किती माइंड हे पॉवरफुल आहे. सेम दुसरी स्टोरी अशी आहे त्या पुस्तकामध्ये. एक एक जे रोगी होता त्याला काहीतरी झालेलं, पण ऍक्च्युली त्याला काही झालं नव्हतं, पण त्याच्या मनामध्ये हे थॉट होते की मला बरं नाहीये, मला हे होतं, मला ते झालं आहे, तर तो सतत बिमार राहायचा. मग डॉक्टरकडे गेला, डॉक्टरांनी त्याला खूप असं छान औषध दिले. त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं इतकी पॉवरफुल औषध आहे ना, ही औषध घ्या तुम्ही, तुम्हाला खूप छान बरं वाटेल. आणि त्याचा विश्वास बसला त्या डॉक्टरच्या त्या औषधावर. मग त्याला एकदम बरं वाटायला लागलं. आणि मग जेव्हा तो लेख एक दीड वर्षानंतर मग या डॉक्टरांनी त्या हॉस्पिटलचा एक लेख तो छापला त्या पेपरमध्ये, आणि ही स्टोरी टाकली त्याच्यामध्ये की असं पेशंट आलेलं असं तसं. आणि तो लेख त्याच्या मित्रांनी वाचला, जो रोगी होता त्याच्या मित्रांनी. आणि त्यांनी म्हटलं अरे त्या डॉक्टरने तुला बुद्धू बनवलं, त्यांनी तर असं असा लेख टाकलाय तुझ्याबद्दल असा. तर तो पुन्हा त्याला अरे मला बरं नाही वाटत, मला बरं नाही वाटत. मग तो व्यक्ती पुन्हा तोच थॉट करायला लागला. पुन्हा तो बिमार पडला, पुन्हा तो डॉक्टरकडे गेला. त्या डॉक्टरांनी सांगितलं नाही नाही, आता यावेळेस मी खूप छान औषध हे केलेली आहे, तर तुम्हाला आता ही औषध दिली की तुम्हाला नक्की बरं वाटेल. मग तो व्यक्तीने पुन्हा ती औषध घेतली, पुन्हा त्याला बरं वाटायला लागलं. मग सेम थिंग अगेन एक दीड वर्षानंतर जेव्हा पुन्हा एक लेख छापला गेला, मग पुन्हा सेम त्याच्या कुठून तरी त्याला ते माहित पडलं, आणि पुन्हा मग तो बिमार पडला. त्याला असं वाटलं अरे मला डॉक्टरांनी फसवलं येते. शेवटी एक दिवस त्याने स्वतःचा जीव गमावला. म्हणजे इतकं विश्वासाची ताकद, इतकी त्या विचारांची ताकद असते. परिपूर्ण आरोग्याची कल्पना तुमच्या अंतर्मनात कशी पोहोचवायची? दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग मधील माझ्या ओळखीच्या एका प्रोटेस्टंट धर्मगुरूने परिपूर्ण आरोग्याची कल्पना आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचविण्याची पद्धत सांगितली. त्यांना फुफ्फुसांचा कर्करोग झाला होता. त्यातून ते कसे बरे झाले हे त्यांनी मला सांगितले. परिपूर्ण आरोग्याची कल्पना अंतर्मनापर्यंत पोहोचवून त्यांनी हा चमत्कारिक परिणाम साधला होता. माझ्या विनंतीवरून त्यांनी मला पाठवलेल्या प्रार्थना पद्धतीचे तपशीलवार वर्णन मी तुमच्या समोर ठेवत आहे. जोसेफ, हे जे आपल्याला सांगत आहे जोसेफ मर्फी, ते दक्षिण आफ्रिकेमध्ये जोहान्सबर्गमध्ये त्यांच्या ओळखीचे एक प्रोटेस्टंट होते धर्मगुरू. ते कसे त्यांनी त्यांचा कॅन्सर बरा केला, ती आरोग्याची कल्पना अंतर्परामध्ये कशी पोहोचवायची
त्यांचा फुफ्फुसाचा जो कर्करोग होता कसा बरा झाला हे त्यांनी सांगितलेलं आहे. की अंतर्मनापर्यंत जर आपण आपल्या कल्पना पोहोचवल्या तर चमत्कार होतो, चमत्कारिक परिणाम होतो. आणि मग कुठलंही डिझीज असू दे ते बरं होऊ शकतं. दिवसातून अनेक वेळा मी स्वतःला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे शांत व आरामदायक स्थितीत आणायचो. मी माझ्या शरीराला खालील प्रमाणे बोलून शिथिल करायचो. तर सबकॉन्शियस माइंडला आधी तुम्हाला जागरूक करावं लागेल. तर ते जागरूक करायसाठी शांत ठिकाणी बसायचं, किंवा सकाळी झोपेतून, आता तर मी डेलिबरेटली म्हणजे अगदी कॉन्शियसली मी काय करते, जेव्हा मी असं पेंगायला लागते ना असं झोपीत, उठल्यानंतरही मी कंटिन्यू आपलं ते झोप म्हणजे येतात असं, तर मी तिथेच फास्ट आपले थॉट पेनिट्रेट करायचा प्रयत्न करते. मी खूप श्रीमंत आहे, माझे सगळे अवयव खूप छान काम करत आहे, मी खूप भाग्यवान आहे, माझं शरीर खूप छान आहे, माझे गुडघे खूप स्ट्रॉंग आहे, माझे हात पाय खूप स्ट्रॉंग आहे. मी आता डेलिबरेटली मला कळतंय ना, तर मी कॉन्शियसली फटकेनी मला समजतं ड्राउजी स्टेटमध्ये चला काय विचार करायचा आहे, तर मी तेच ते विचार करत असते आता, मला जे हवं आहे त्याचा. तर जेव्हा सकाळी तुम्ही उठता तेव्हा, रात्री झोपायच्या पूर्वी आणि दिवसभरात जेव्हा तुम्हाला वाटतं, तर आधी काय करायचं, एका शांत ठिकाणी बसायचं, दीर्घ श्वास घ्यायचा 3दा, हळू म्हणजे श्वास फास्ट घेतला हळू सोडायचा, असं 3दा करायचं. आणि जेव्हा हे आरामदायक स्थितीमध्ये जेव्हा तुम्ही याल, तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड जाग होईल. आणि ते जाग झालं की मग आता जसं आपल्याला एक अफर्मेशन म्हणायचे, यांनी काय म्हटली, माझी पावलं रिलॅक्स झाली आहेत, माझे घोटे रिलॅक्स झाले आहेत, घोटे म्हणजे असे पायाचे गुडघे, माझे पाय रिलॅक्स झाले आहेत, माझ्या पोटाचे स्नायू रिलॅक्स झाले आहेत, माझे हृदय आणि फुफ्फुस रिलॅक्स झाले आहेत, माझे डोके रिलॅक्स झाले आहे, माझे संपूर्ण अस्तित्व पूर्णपणे रिलॅक्स्ड आहे, असं ते म्हणायचे. आणि असं म्हणत म्हणत त्यांना गुंगी चढायची. आणि ते गुंगीत सुमारे 5 मिनिटानंतर मी झोपेच्या गुंगीत जायचो. मग मी या सत्य दर्शविणाऱ्या ओळी उच्चारायचो आणि मग ते अफर्मेशन म्हणायचे, देवाची परिपूर्णता आता माझ्यामध्ये प्रकट होत आहे. म्हणजे परमेश्वराने बनवलेला जो शरीर आहे ते जसं परिपूर्ण आहे, ती जी शक्ती आहे ती माझ्या आतमध्ये प्रगट होत आहे. परिपूर्ण आरोग्याची कल्पना आता माझ्या सुप्त मनात भरून वाहली आहे. देवाने माझी जी प्रतिमा निर्माण केली आहे ती आदर्श प्रतिमा आहे. माझे अंतर्मन देवाच्या त्याच आदर्श प्रतिमेनुसार माझं शरीर पुन्हा निर्माण करत आहे. तर ही ते अफर्मेशन म्हणायचे. आता इथे जर कोणी म्हटलं, अरे कधी फुफ्फुसाचा कॅन्सर कधी होतो का बरा, असं म्हटल्याने इतक्या वर्षापासून तर त्या व्यक्तीला ते होतं, कुठे त्याचा बरा झाला, अशी काहीतरी शुगर कमी होते का, पण 20 वर्षापासून तो शुगरच्या गोळ्या घेतोय, असं कुठं होतं का, बीपीच्या गोळ्या चालू आहे, असं नाही असतं. अरे हे झालं ते डॉक्टरांनी सांगितलेलं, डॉक्टरांच्या सबकॉन्शियस कॉन्शियस माइंड थ्रू झालेल्या त्या गोष्टी आहे, ते आपल्याला सांगतात की हे बरं होऊ शकणार नाही, तुम्हाला हे घ्यावं लागेल. हे त्या डॉक्टराचा विचार झाला, त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्यांनी जे शिकलं, त्यांनी जे ऐकलं, त्यांनी जे समजलं ते त्याचा विचार झाला. पण तुमचा काय विचार आहे? तुमचा विचार ठाम पाहिजे की देवाची परिपूर्णता माझ्यामध्ये प्रकट होत आहे, माझ्या आरोग्याची कल्पना माझ्या सुप्त मनात भरून आली आहे, मी जी प्रतिमा निर्माण केली आहे ती माझी आदर्श प्रतिमा आहे, माझं सुदृढ शरीर आहे, माझं अंतर्मन देवाच्या त्याच आदर्श प्रतिमेनुसार माझं शरीर पुन्हा निर्माण करत आहे. हा ठाम विश्वास तुमच्यामध्ये असायला पाहिजे की ज्याने मला घडवलं तर त्यांनी माझ्या आतमध्ये ती एक शक्ती टाकली आहे की मी स्वतःला दुरुस्त करू शकतो. प्रत्येक वर्षानंतर आपलं एक नवीन शरीर असतं, आपले प्रत्येक अवयव नवीन 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 क्रिएट होत असतात. मी मागे सांगितले होतं की फुफ्फुस किती दिवसामध्ये नवीन बनतं, हाड आणि लंग्स किती दिवसामध्ये, हे मी एकदा सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा सांगेल. आणि रोज आपल्या शरीरामध्ये 26,000 पेशी तयार होतात आणि 26,000 पेशी मरतात सुद्धा. आपल्या शरीराचं पुनर्निर्माण होत असतं. मग ते पुनर्निर्माण करताना मी जुनं मटेरियल वापरू की मला नवीन छान मटेरियल वापरायचं आहे, तो विचार तुम्हाला करायचा आहे. की जुनी सडलेल्या शिखा, जे सडलेलं माझं ते लोखंड वापरू मी, की मला काहीतरी नवीन वापरायचं आहे.
मला माझ्या मनातली चांगली एक बिल्डिंग तयार करायची आहे, तर मी चांगलंच चांगलं वापरेन. आणि मला चॉईस आहे. परमेश्वराने माझ्याजवळ चॉईस दिली आहे. कॉन्शियस मनाच्या थ्रू मी काय टाकू माझ्या अंतर्मनामध्ये. जे माझे जुने बिलीफ होते ते मला पुन्हा रिपीट करायचे, की मला काहीतरी नवीन पाहिजे. खूप कष्ट करावं लागतो पैशासाठी. काय गरज आहे? नाही. पैसा तर स्मार्ट वर्क केल्याने तसाच येतो. पैसा तर भरभरून माझ्याकडे येतो. मी ज्या कामाला हात लावून त्या कामाचं माझं सोनं होतं. जे मी व्यवसाय करते त्याच्यात मला 100% फायदा होतो. मी जो शेअर कर घेते तो तो माझा 200-300% मला प्रॉफिटच देतो. मी जिथे नोकरीला जाते मला तिथे नोकरी मिळतेच मिळते. माझ्यामध्ये खूप जास्त म्हणजे मी क्रिएटिव्ह आहे. माझं माइंड खूप क्रिएटिव्ह आहे. कंटिन्युअसली तुम्हाला छान छान चांगल्या चांगल्या जितकं जास्त तुम्ही चांगले सेंटेन्सेस फॉर्मेशन तुमच्यासाठी करून ठेवा आणि सतत त्याचा विचार करा. सतत तुमच्या त्या सबकॉन्शियस माइंडला कामाला लावा. त्याला काम करायला आवडतं. उगाच अननेसेसरी त्यांनी असं म्हटलं होतं, तसं झालं होतं, तो थॉट हा थॉट ते काहीच नको. ते दुसरे थॉट एकही आणायचं नाही डोक्यामध्ये. सतत चांगला विचार करायचा आहे. माझे गुडघे खूप छान आहे. मी तर 80 वर्षापर्यंत अशी धावतच राहणार आहे. माझ्या शरीरामध्ये एकदम दैवी एनर्जी आहे. मी खूप छान काम करू शकते. आणि माझं वजन खूप 55 किलो असतं. मी काही खाऊ दे, माझं वजन 55 किलोच असतं. मी खूप सुंदर दिसते. माझे केस खूप छान आहेत. दिवसेंदिवस रोज रोज कंटिन्यू मला नवीन नवीन छान दाट दाट केस येतात. माझी त्वचा खूप सुंदर आहे. माझी त्वचा खूप चमकदार आहे. पाण्याने सुद्धा माझी त्वचा खूप चमकते. मी पाण्याने जरी माझा चेहरा धुतला तरी माझी त्वचा खूप चमकते. रोज रोज म्हणायचं, खोटं खोटं म्हणायचं, जोपर्यंत आपला विश्वास बसत नाही. आरशासमोर बसून जाऊन बसा. आरशाला सांगा, रात्री झोपायच्या आधी, सकाळी उठल्यावर, हे धर्मगुरू या प्रार्थना पद्धतीमुळे पूर्णपणे बरे झाले. त्याने वापरलेले तंत्र हे अंतर्मनापर्यंत परिपूर्ण आरोग्याची कल्पना पोहोचवण्याचा थेट आणि सोपा मार्ग होता. तर ते जे धर्मगुरू होते ज्यांना फुफ्फुसांचा कॅन्सर झालेला होता, त्यांनी जेव्हा ही प्रार्थना रोज 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 म्हटली आणि ही प्रार्थना पद्धती त्यांनी वापरली आणि हे तंत्र वापरून ते पूर्णपणे बरे झाले. सो आपल्या आरोग्याची परिपूर्ण कल्पना आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचवण्याचा हा सोपा मार्ग आहे. सुप्त मनापर्यंत परिपूर्ण आरोग्याची कल्पना पोहोचवण्याचा आणखी एक अद्भुत मार्ग म्हणजे तुम्हाला शिस्तबद्ध व्हावं लागेल किंवा शास्त्रीय कल्पना शक्ती ओळखावी लागेल. शिस्तबद्ध म्हणजे मी काल सांगितलंय, टाइम लावा, टायमर लावा. त्या टाइम मध्ये मला म्हणायचंय 1-2 सेकंद लागतात, पण डिसिप्लिन असला पाहिजे आपल्यामध्ये. मी अर्धांगवायू झालेल्या एका इथे थोडस ब्लर आहे. अर्धांगवायू झालेल्या रुग्णाला असं सांगितलं की, एक सेकंड. हा, अर्धांगवायू झालेल्या रुग्णाला असं सांगितलं की त्याने त्याच्या मनात असे सुस्पष्ट चित्र रंगवावे की ती ऑफिसमध्ये चालत आहे, डेस्कला स्पर्श करत आहे, फोनला उत्तर देत आहे आणि तो कसा बरा झाल्यास करू शकणार असलेल्या सर्व गोष्टी करत आहे. मी त्याला सांगितले की त्याचे अंतर्मन परिपूर्ण आरोग्याचे हे मानसिक चित्र नक्कीच स्वीकार. तर जेव्हा एका व्यक्तीला अर्धांगवायू झालेला होता, तर त्याला सांगण्यात आलं त्या रुग्णाला की तो त्याच्या सुप्त मनामध्ये, त्याच्या अवचेतन मनामध्ये एक चित्र निर्माण करायचंय. चित्र कसं? मी ऑफिसमध्ये गेलो, मी ऑफिसमध्ये चालत आहे, मी डेस्कला स्पर्श करत आहे, मी फोनला उत्तर देत आहे, मग बरा झालाच मी काय काय करेल, मी धावेल, मी पटकीने जाऊन दरवाजा उघडेल, मी मॅरेथॉन धावायला जाईल किंवा मी किचन मध्ये काम करेल. हे सगळं
या भूमिकेत त्याने स्वतःला झोकून दिले, म्हणजे एक पिक्चर तयार केला आणि ते भूमिका त्यांनी पार पाडायचा पूर्ण स्वतःला त्याच्यामध्ये टाकून दिला. आणि त्याच्या ऑफिसमध्ये परत आल्याचं त्याला खरंच वाटलं. त्याच्या अंतर्मनाला तो एक मूर्त आणि निश्चित स्वरूपाचं काम देतोय हे त्याला माहित होतं. त्या चित्रावर चित्र छापले जात होते, ते त्याचे अंतर्मन होते. म्हणजे अंतर्मनामध्ये हे चित्र बिंबवण्याचा त्यांनी सुरुवातीला प्रयत्न केला. खोटं खोटच ऑफिसमध्ये जात आहे, चालत आहे, स्टेप्स चढत आहे. आहा, त्या स्टेप्सच्या त्या रेलिंगला हात लावत आहे, वाव. मग मी डेस्कला लावत आहे, मी आता लिहत आहे, कुठेतरी मला बॉसने बोलावलं त्याच्या केबिन पर्यंत जात आहे, हे करत आहे. असं मृत आणि निश्चित स्वरूपाचं काम जेव्हा ते नव्हतं होऊन राहिलं. पण मी जर ह्या अर्धांग वयोमधून बाहेर निघाली तर मी काय करेल? मी स्टेप्स चढेल, मी धावेल, मी मार्केटला जाईल, मी भाजी आणेल, मी घरात किचन मध्ये काम करेल, मी सगळ्यांना हाताने माझ्या वाढेल, डोरबेल वाजली की हाताने जाऊन मी उघडेल दरवाजा धावत जाऊन पटकीने, माझ्या बोटांनी मी सुंदर सुंदर चित्र काढेल, मी छान छान लिहिणार. असं जेव्हा ते चित्र छापल्या गेलं आणि ते चित्र जेव्हा अंतर्मनात छापलं गेलं, कारण अंतर्मन एका फिल्म सारखं आहे, तुम्ही जे लिहाल ते उमटेल आणि तोच तुमच्या समोर येईल. जसं हे अंतर्मनामध्ये चित्र छापल्या गेलं, हा मूवी जेव्हा पहिले मस्तिष्क पटलावर तयार झाला आणि मस्तिष्क पटलावरून तो अंतर्मनामध्ये जेव्हा पेनिट्रेट झाला आणि मग तो आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळाला. तर असाच एक हा इन्सिडेंट आहे की पॅरालाइज झालेल्या व्यक्तीला जेव्हा हे सांगितलं की बाबा तू असं कर, हे असं खोटं 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 इमॅजिन कर, आणि इमॅजिन करता 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 ते खरं होऊन एकदा जेव्हा सबकॉन्शियस माइंड मध्ये चित्र छापलं जाईल मस्त, आणि मग ते तुला समोर दिसेल. आणि कित्येक आठवडे तो त्या चित्राकडे लक्षपूर्वक पाहत होता. जसं चित्र तयार केलं, मॅरेथॉन धावण्याचं स्वतःचं एक चित्र तयार केलं, मानसिक चित्र तयार केलं. अनेक आठवडे सतत तयारी केल्यानंतर एके दिवशी त्याची पत्नी आणि परिचारिका बाहेर असताना त्याचा टेलिफोन वाजला. त्याच्या पलंगापासून 12 फूट दूर दूरध्वनी ठेवण्यात आला होता. परंतु तरीही त्याने तो फोन उचलून त्या कॉलचे उत्तर दिले. त्या क्षणापासून त्याचा अर्धांगवायू नाहीसा झाला. त्याच्या अंतर्मनाच्या उपचार शक्तीने त्याच्या मानसिक चित्रावर प्रतिक्रिया दिली आणि उपचार शक्य झाले. विद्या मॅडम, दिस इज द क्लू फॉर यू, बिकॉज तुम्ही मागे तरी असं मला नाही वाटत की जॉईन केला होता हे बुक, आणि तुम्ही आता कालपासून जॉईन करत आहात. आणि दिस इज द नॉट अ कोइन्सिडेंट की इथे हा जो पॅरेग्राफ आहे तो सांगितला जात आहे, हा कोइन्सिडेंट नाही आहे. हे तुमच्यासाठी आहे की तुम्ही कसं तुमच्यामध्ये अजून जास्तीत जास्त तुमची चित्र तयार करा, की तुम्ही तुमच्यामध्ये बरं झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या अवयवानं तुम्हाला काय सांगायचंय, तुम्ही पूर्णपणे जेव्हा फुल फ्लेज तुमचे हातपाय चालायला लागेल, तुम्ही काय काय करा. तुम्ही भाजी आणायला जाल मार्केटमध्ये, दगडूशेठ हलवाई तुमचा जो गणपती आहे तुमच्या घराजवळ, तिथे तुम्हाला दर चतुर्थीला जायचं आहे का? तुमचा बिझनेस कुठे जो तुम्ही करता ते करायचं आहे, तुम्हाला मॅरेथॉन धावायचं आहे, मग लावा तशी चित्र घरामध्ये. सतत विचार करा, पिक्चर तयार करा, सकाळी उठल्यावर संध्याकाळी, जे या व्यक्तीने केलं. आणि एक दिवस असं झालं की जेव्हा त्याची जी नर्स होती आणि त्याची पत्नी घरी नसताना टेलिफोन वाजला, आणि ह्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये जे होतं ना की मी दुरुस्त झालं, ते इतकं पेनिट्रेट झालं की फोन वाचल्याबरोबर हा व्यक्ती उठला, त्या 12 फूट फोन ठेवलेला होता तिथे गेला, फोन उचलला, कॉलचं उत्तर दिलं, आणि मग त्याला कळलं की अरे, माझा तर अर्धांगवायू नाहीसा झालाय, मी तर एकदम परफेक्ट फिट अँड फाईन. ती जी मानसिक त्याच्या डोक्यामध्ये ती कल्पनाचं चित्र जे छापलं होतं त्यांनी, की मी फोन उचलेल, हे करेल, ते करेल, दरवाजा उघडायला जाईल, ते झालं शक्य. सेम सेम सगळं त्याचं तसं तसं झालं आणि ते उपचार त्याचे शक्य झाले. किती झाले? 24 झाले ना. एक 5 मिनिटं हा पॅरेग्राफ घेऊन घेते. या माणसाला मेंटल ब्लॉकचा त्रास होता, ज्यामुळे मेंदूमध्ये निर्माण होणारे आवेग त्याच्या पायापर्यंत पोहोचू म्हणजे त्याचं पॅरालिसिसमुळे मेंटल ब्लॉक झाला होता, आणि मेंदूमध्ये जे निर्माण होणारे जे आवेग होते ते त्याच्यापर्यंत जाऊच शकत नव्हते, आणि त्यामुळे त्याला चालता येत नव्हते. जेव्हा त्याने आपले लक्ष स्वतःमधल्या उपचार शक्तीवर लावले, ज्या परमेश्वराने मला शरीर बनवलंय, ती जी त्याच्या आतमध्ये जी टाकलेली उपचार शक्ती आहे त्याच्यावर त्यांनी जेव्हा लक्ष केंद्रित केलं, तेव्हा त्याच्या ध्यानातून
जेव्हा त्याचं ध्यानामधून ती ऊर्जा वाहू लागली, एनर्जी वाहू लागली, आणि तो पुन्हा चालू लागला. जे काही तुम्ही प्रार्थनेत विश्वास ठेवून मागाल ते तुम्हाला मिळेल. मॅथ्यू 21:22. अंडरलाईन द सेंटेन्स. जे काही तुम्ही प्रार्थनेत विश्वास ठेवून मागाल ते तुम्हाला मिळेल. जो मेंटल ब्लॉक झाला होता ज्या मेंदूमध्ये, कारण निगेटिव्ह थॉट्स, होऊ शकत नाही, कसं करू मी, इथे निष्क्रिय होतं, डॉक्टरचं म्हणाले की तुम्ही चालूच शकणार नाही. अरे ते डॉक्टरनी म्हटलेलं आहे, तुमचा काय विचार आहे ते बघा. डॉक्टरचा अनुभव आहे तो. तुम्ही तो अनुभव खोटा करू शकता ना? तुमच्या आतमध्ये ती शक्ती आहे ना, परमेश्वरांनी जे शरीर दिलं त्याच्यात चांगलं करण्याची सुद्धा क्षमता दिली आहे. जेव्हा स्वतःमधल्या उपचार शक्तीवर लक्ष केंद्रित कराल तेव्हा ती ऊर्जा, ती जी ऊर्जा आहे ती आपल्या शरीरात वाहू लागते, आणि तसंच मग पुन्हा घडतं. खूप फाईन, खूपच डीप नॉलेज आहे हे. जेव्हा आपण पेशी, मज्जातंतू, न्यूक्लियस, मी जसं आता रोज माझी मुलगी माझ्यासोबत सायन्स डिस्कस करते, तेव्हा ती प्रत्येक पेशीमध्ये कुठं ना कुठं तरी असं जीव आहे, एक लिव्हिंग बिंग आहे, सगळं ऐकतं. इतकं मायक्रो, म्हणजे इतके बारीक बारीक सेल्स आहेत, ते कसे रिॲक्ट करतात, कसे काम करतात. क्वांटम फिजिक्स थ्रू तुम्ही वाचा, तुमच्या खूप म्हणजे रहस्य आहे सगळ्या गोष्टी. आणि ह्या फक्त त्याच लोकांसोबत होऊ शकतात जे विश्वास ठेवतात. ज्यांचा खरंच विश्वास आहे त्यांच्या सोबतच हे चमत्कार घडतील. आणि जिथे कोणी विश्वास ठेवला नाही त्याच्यात जर फाटे फोडले तर झालं काम, ते स्टॉप होऊन जातात सगळ्या गोष्टी. होईल का, असं कधी होतं का, कधी कोणाचा अर्धांगवायू बरा झाला का, असं कधी कॅन्सर बरा होतो का, हे जे का वाले असतात त्यांचं कधीच काही होणार नाही. किती 27 झाले हे. अं लक्षात ठेवण्यासारखे विचार उद्या वाचूया, चालेल? हा, चालेल. ठीक आहे. चालेल मॅडम. चलो, थँक्यू सो मच. आजचा लेसन कळलाय तुम्हाला हे? हो मॅडम. हो मॅडम. येस, थँक्यू. सो ब्लेसिंग देऊन कम्प्लीट करू. थँक्यू सो मच. सकाळी उठून क्लास जॉईन करण्यासाठी आणि छान एक ज्ञान अर्जन करण्यासाठी. तुमच्या आयुष्यामध्ये खूप 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 प्रगती होऊ दे. परमेश्वर तुम्हाला सतत सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर प्राप्त करून देव, ही परमेश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू परमेश्वर. छान दिसत आहेत अरुणा मॅम.